वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 15, Structure of Atoms and Nuclei, Part 2. Next one is Bohr's atomic model. आता सायंटिस्ट बोहर जे आहेत यांचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे याची काही ॲसम्पशन्स पहा. त्याच्यामध्ये नील्स बोहर मॉडिफाईड रुदरफोर्ड्स मॉडेल बाय 3 पोस्टुलेट्स विच डिफाइन्ड हिज ॲटॉमिक मॉडेल. तर रुदरफोर्डचं मॉडेल जे आहे हे मेन रिझन जे आहे त्याचे इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करतो आणि रेडिएट करून इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसवरती लास्टली फॉल झाल्यानंतर तो ॲटम जे हा स्टेबल राहत नाही. ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम करत सायंटिस्ट नील्स बोहर यांनी त्यामध्ये मॉडिफाय करून याच्यामध्ये ॲटम्सविषयी 3 ॲसम्पशन्स मानले. त्यामध्ये पॉस्युलेट मानले 3. त्यामध्ये पहिलं पॉस्युलेट आहे द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. आता इलेक्ट्रॉन जे आहे हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. आणखीन याच्यामध्ये द centripetal force necessary for the circular motion is provided by the electrostatic force of attraction between the electron and the nucleus. आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळी सर्क्युलर मोशनसाठी जो काय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे हा सेंट्रिपिटल फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे इलेक्ट्रॉनमधला न्यूक्लियसमधला, न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये जो काय अट्रॅक्शन फोर्स आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो. हे पहिलं पॉस्युलेट आहे. सेकंड पॉस्युलेट द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स्ड व्हॅल्यूज सच दॅट द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन दीज ऑर्बिट्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π वेअर h बीइंग द प्लँक्स कॉन्स्टंट. तर इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. तर ह्या ऑर्बिटची रेडियस जी आहे ही रेडियस ही काही पर्टिक्युलर ऑर्बिट जे आहेत ही ऑर्बिट्स ऑल पॉसिबल ऑर्बिट नसून पर्टिक्युलर ठराविक ऑर्बिट आहेत. म्हणजे न्यूक्लियसपासून एका ठराविक अंतरावरतीच ही ऑर्बिट्स आहेत ज्यांचं अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, h हा प्लँक कॉन्स्टंट आहे 2π इतकं ज्यांचं अँग्युलर मोमेंटम येतं त्याच फक्त ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. ऑल अदर ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत नाहीत. म्हणजेच ही डिस्क्रिएट ऑर्बिट आहेत, क्वांटाइज्ड ऑर्बिट्स आहेत, ठराविक ऑर्बिट्स आहेत, पर्टिक्युलर ऑर्बिट्स आहेत. ऑल पॉसिबल ऑर्बिट्स पॉसिबल नाही आहेत. म्हणजे न्यूक्लियस जे आहे इथं डायग्राममध्ये न्यूक्लियस नंतर इथं मध्ये आधीमध्ये इथं ऑर्बिट नाही, डायरेक्ट इथं ऑर्बिट आहे इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इथं ऑर्बिट आहे, मध्ये हे स्पेस आहे, इथं ऑर्बिट पॉसिबल नाहीत कारण त्यांचं मोमेंटम इतकं येत नाही. फॉर एक्झाम्पल n × h/2π n आपण जर पहिल्या ऑर्बिटसाठी n = 1 घेतलं तर h/2π जी काय व्हॅल्यू तेवढ्या मोमेंटम जिथं ज्या ऑर्बिटला आहे अँग्युलर मोमेंटम त्या ऑर्बिटमध्ये फिरेल. त्यानंतर पुढचं n = 2 टाकल्यानंतर h × 2π जितकं व्हॅल्यू येईल तेवढ्या व्हॅल्यूला नेक्स्ट ऑर्बिटला रिव्हॉल्व होईल. म्हणजे हे पर्टिक्युलर ठराविक ऑर्बिटला हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. सच ऑर्बिट्स आर कॉल्ड स्टेबल ऑर्बिट्स विच डू नॉट इमिट रेडिएशन्स अँड डिफरंट ऑर्बिट्स हॅव डिफरंट अँग्युलर मोमेंटम अँड डिफरंट एनर्जीज. तर ही ऑर्बिट जे एनर्जी इमिट करत नाहीत. आणखीन प्रत्येक डिफरंट ऑर्बिटचे डिफरंट अँग्युलर मोमेंटम असतं. हे सेकंड पॉस्युलेट आहे. थर्ड, an electron can make a transition from one of its orbit to another orbit having lower energy. In doing so it emits a photon of energy equal to the difference in its energy in the two orbits. तर इलेक्ट्रॉन हा हायर एनर्जी लेवल ऑर्बिटमधून लोअर एनर्जी लेवल ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प केल्यानंतर इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन अँड दॅट फोटॉन एनर्जी इक्वल टू डिफरन्स बिटवीन दीज 2 एनर्जी लेवल. म्हणजे ज्या हायर ऑर्बिट एनर्जीमधून ज्या लोअर ऑर्बिट एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन जम्प केलेला आहे त्या 2 एनर्जी लेवलच्या डिफरन्स इतकी एनर्जी तो इलेक्ट्रॉन फोटॉनच्या फॉर्ममध्ये एनर्जी बाहेर इमिट करतो. हे थर्ड पॉस्युलेट आहे. आता आपण हे परत एकदा हे ॲनिमेशन सहाय्यानं पाहायचं आहे. बोर्स ॲटॉमिक मॉडेल.
ह्यामध्ये 1803मध्ये, नंतर 1904मध्ये जे जे थॉम्सन, नंतर 1911मध्ये रुदरफोर्ड सायंटिस्ट, नंतर 1913मध्ये नील्स बोर आणि 1926मध्ये मॅक्स प्लँक्स असं ही मॉडिफिकेशन होत गेलेलं आहे. त्यामध्ये अर्न्स्ट रुदरफोर्ड यांचं जे मॉडेल आहे हे मॉडेल फेल झालेलं आहे, कारण हा इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएशन केल्यामुळं हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसवरती फॉल होऊन हा एनर्जी इलेक्ट्रॉन न्यूक्लियसवरती फॉल झाल्यामुळं न्यूक्लियस हा स्टेबल नसतो. यांच्या ॲसम्पशननुसार हा इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करेल. इथं दाखवले पहा, एनर्जी रेडिएट करतो, एनर्जी इमिट करतो, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन हा लास्टली न्यूक्लियसवरती फॉल होतो आणि न्यूक्लियसवरती फॉल झाल्यानंतर हा न्यूक्लियस हा ॲटम डिस्ट्रॉय होतो. त्यामुळं हे मॉडेल फेल झाल्यानंतर बोहर सायंटिस्ट यांनी 3 पॉस्युलेट डिफाईन करून, 3 पॉस्युलेट कन्सिडर करून हे त्यांनी ॲटमचं मॉडेल मांडलेलं आहे. हे न्यूक्लियस आहे, ह्याच्याभोवती सराउंडिंग इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. आणखीन डिस्क्रीट ऑर्बिट आहेत ती, आणखीन हाय एनर्जी टू लो एनर्जी इलेक्ट्रॉन जम्प केल्यानंतर एनर्जी जी इमिट होतो फोटॉनच्या फॉर्ममध्ये, राईटच्या फॉर्ममध्ये. These are the 3 postulates of Bohr's atomic model. Next one is radii of the orbits. आता आपण ऑर्बिट जे आहेत ही ऑर्बिट डिस्क्रीट असतात, क्वांटाइज्ड ऑर्बिट्स आहेत. सायंटिस्ट बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनुसार ही जी ऑर्बिट्स आहेत ही पर्टिक्युलर ऑर्बिट्स आहेत. तर ही जी ऑर्बिट्स आहेत ह्या ऑर्बिटांची आपण आता रेडियस कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट असेल तर पहिल्या ऑर्बिटची रेडियस काय असेल, सेकंड ऑर्बिट असेल तर सेकंड ऑर्बिटला रेडियस काय असेल. तर ह्या प्रत्येक ऑर्बिटची रेडियस आपण कॅल्क्युलेट करणार आहे. नाउ कन्सिडर दिस इलेक्ट्रॉन revolving around this nucleus. This if radius is r and this is the electron revolving around this nucleus. हे आपण ॲनिमेशन पाहता, ह्यामध्ये हा इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियस सराउंडिंगला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो आहे. पर्टिक्युलर ऑर्बिट्स आहेत, ते क्वांटाइज्ड ऑर्बिट्स आहेत, डिस्क्रीट ऑर्बिट्स आहेत. तर let the mass of the electron be me, its velocity in the nth stable orbit be vn and the radius of its orbit is rn. आपण वेगवेगळे ऑर्बिट कन्सिडर केले, त्यामुळे n नंबरचं ऑर्बिट घेतलं तर त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होईल त्या इलेक्ट्रॉनचं मास me असेल. ऑर्बिट n नंबरचं असेल, nth ऑर्बिट आहे. व्हेलॉसिटी त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची vn असेल आणि त्या ऑर्बिटची रेडियस rn असेल. द अँग्युलर मोमेंटम इज देन, अँग्युलर मोमेंटम जे आहे हे me vn rn अँड अकॉर्डिंग टू द सेकंड पोस्युलेट जे आहे तर हे अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. इन अँग्युलर मोमेंटम जे आहे हे लिनियर मोमेंटम इंटू डिस्टन्स आणि लिनियर मोमेंटम हे मास इंटू व्हेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉनचं. त्यामुळं हे अँग्युलर मोमेंटम जे आहे हे अँग्युलर मोमेंटम आपण सेकंड पोस्युलेटनुसार इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π इक्वेट केलं. तर यावरून आपला टर्म्स रिअरेंज केल्यानंतर vn जे आहे vn इक्वल टू n इंटू h/2π me rn इतकं मिळालेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. नंतर द पॉझिटिव्ह इंटिजर n इज कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे इलेक्ट्रॉनचा. ऑर्बिटची संख्या आहे n म्हणजे. द सेंट्रिपेटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस. तर आपल्याला फर्स्ट पॉस्युलेटनुसार सर्क्युलर मोशनसाठी जो काही सेंट्रिपेटल फोर्स रिक्वायर्ड आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनुसार मिळतो. म्हणून आपण हा सेंट्रिपेटल फोर्स जे आहे mv²/r हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ ह्याला इक्वेट केलेला आहे. कुलम्स लॉनुसार 1/4πε0 फर्स्ट चार्ज सेकंड चार्ज डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर. हे एनी ऑर्बिट आपण ॲटम घेतल्यानंतर z इंटू e² हे त्याचे चार्जेस आहेत. आणखीन n² जे आहे हे डिस्टन्स स्क्वेअर आहे, हा कुलम्स लॉ आहे. आणखीन हे सेंट्रिपेटल फोर्स जे आहे हा mv²/r मास ऑफ इलेक्ट्रॉन me, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन nth ऑर्बिट vn² अपॉन रेडियस ऑफ ऑर्बिट इन nth ऑर्बिट rn. हे दोन्ही इक्वेट केल्यानंतर यामध्ये आपण टर्म्स रिअरेंज केल्या तर vn² इक्वल टू असं होईल ze²/4πε0 me rn. हिअर ε0 permeability of vacuum and E is electron charge. Putting Vn that is nh, आता हे Vn ची व्हॅल्यू जी आहे nh/2π me rn इन अबाव इक्वेशन. आता ह्या अबावच्या इक्वेशनमध्ये आपण ही Vn ची व्हॅल्यू जी आहे ही Vn ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर ही Vn जी आहे ही Vn आपण इथं पुट केलं. राईट हँड साईड ही ze² 4πε0 me rn ॲज इट इज आहे इथं ze² 4πε0 me rn. आणखीन हे लेफ्ट हँड साईडचं Vn जे आहे इथं स्क्वेअर आहे आणि इथं फक्त हे Vn आहे. स्क्वेअरिंग केल्यानंतर n² h² अपॉन 4π² me² rn² होईल. इथं हे इथं Vn ची व्हॅल्यू पुट केलेलं आहे. तर पुढे ह्या टर्म्स आपण
रिअरेंज करायचे आहेत. Next here again consider this equation and here this cancelling terms. आता यामध्ये काय काय टर्म्स कॅन्सल होतात. 4 कॅन्सल होईल बघा. पाय कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर एक एम ई कॅन्सल झालेला आहे. एक आर एन कॅन्सल झालेला आहे. एक पाय इथं कॅन्सल झालेला आहे. तर नेक्स्ट आपल्याला रिमेनिंग इक्वेशन असं मिळालं. याच्यामध्ये परत आर एनची व्हॅल्यू एक साईडला कन्सिडर केलेलं आहे. आणखीन आर एनची व्हॅल्यू आपल्याला असे मिळेल टर्म्स रिअरेंज केल्यानंतर. तेच इक्वेशन आपण स्वाईप करून लिहिलेलं आहे. हे आर एन इकडे लेफ्टला लिहिलेलं आहे. आर एन इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई झेड ई स्क्वेअर. Equation shows that the radius of the orbit is proportional to n square, that is the square of the principal quantum number. आता रेडियस ऑफ एनी ऑर्बिट आर एन जे ही एन स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट इंक्रीज केल्यानंतर रेडियस इंक्रीज होते. रिमेनिंग टर्म्स आर कॉन्स्टंट, दॅट इज प्लँक्स कॉन्स्टंट एच, इप्सिलॉन नॉट परमिटिविटी, पाय मास ऑफ इलेक्ट्रॉन, atomic number, E charge on electron. For hydrogen Z equal to 1, substituting the value of the constant H epsilon naught m e and n equal to 1. तर हायड्रोजनसाठी Z equal to 1 टाकला आपण यामध्ये. आणखीन ह्या अदर कॉन्स्टंटचे व्हॅल्यू जे आहेत H प्लँक्स कॉन्स्टंट, इप्सिलॉन परमिटिविटी, मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, आणखीन यांची व्हॅल्यू 1 पहिल्या ऑर्बिटसाठी. ह्या अरेंजच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर हे इक्वेशन असं होईल. R1 जे यांची व्हॅल्यू 1 टाकली, पहिला ऑर्बिट जे R1 ही 0.053 नॅनोमीटर इतकी रेडियस येते या पहिल्या ऑर्बिटची. ह्या डायग्राममध्ये पहा, हे पहिला ऑर्बिट आहे. नेक्स्ट सेकंड ऑर्बिट इथं आहे, थर्ड ऑर्बिट इथं आहे. वेगवेगळ्या ऑर्बिटसाठी आपण कोणत्याही एनी ऑर्बिटची रेडियस आपण ह्या इक्वेशनवरून काढू शकतो. आर एन इक्वल टू पहिल्या ऑर्बिटची रेडियस पाहिजे असेल तर एन इक्वल टू 1 टाकायचं. दुसऱ्याची रेडियस आपल्याला पाहिजे असेल तर एन इक्वल टू टाकायचं. फॉर एनी ऑर्बिट वी कॅन कॅल्क्युलेट रेडियस लाईक दिस युजिंग दिस एक्सप्रेशन आर एन इक्वल टू. नाउ हिअर दिस इज कॉल्ड द बोहर रेडियस अँड इज डिनोटेड बाय. आता ही बोहर रेडियस आहे आणि ही ए नॉटनं डिनोट करायची, म्हणजे पहिल्या ऑर्बिटची रेडियस जी आहे. म्हणजे इथं आपण जे एन इक्वल टू 1 टाकून ह्या बाकीच्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू पुट केल्यानंतर ही जे आन्सर आलेलं आहे ह्याला ए नॉट म्हणतात. बोहर रेडियस जी आहे ही एच स्क्वेअर इथं यामध्ये एनची व्हॅल्यू 1 टाकलं तर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट झेडची व्हॅल्यू 1 टाकले पाय एम ई स्क्वेअर. दिस इज रेडियस ऑफ द स्मॉलेस्ट ऑर्बिट अँड दिस इक्वल टू 0.053 नॅनोमीटर. अँड दिस आर एन वी कॅन राईट ए नॉट एन स्क्वेअर. आता हे ए नॉट जे आहे ही ए नॉटची व्हॅल्यू आपण इथं पुट केली ह्या इक्वेशनमध्ये. तर रिमेनिंग टर्म्स जे आहे एन स्क्वेअर फक्त येतं, म्हणजे आर एन इक्वल टू ए नॉट एन स्क्वेअर. म्हणजे आपल्याला पहिल्या ऑर्बिटची रेडियस माहीत असेल त्यावरून आपण अदर ऑर्बिटची रेडियस पण इथं काढू. नेक्स्ट वन इज व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट्स. तर आपण वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होतो त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनला असणारी व्हेलॉसिटी आपण आता इथे कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ फर्स्ट ऑर्बिट असेल तर पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती स्पीडने फिरेल, सेकंड ऑर्बिट असेल तर सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती स्पीडने फिरेल. अशा पण वेगवेगळ्या या नंबरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असेल त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनला असणारं स्पीड जे आहे हे आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव कन्सिडर दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड दिस न्यूक्लियस. Now let the mass of the electron be me, its velocity in its nth stable orbit be vn and the radius of its orbit be rn. तर हा इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग आहे हा आर इतक्या रेडियसच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग आहे आपण कन्सिडर केलं. एनी ऑर्बिट असेल, पहिला ऑर्बिट असेल, कुठलाही ऑर्बिट असेल तर त्याचा मास एम ई असेल. द अँग्युलर मोमेंटम इज देन एम ई व्ही एन आर एन अँड अकॉर्डिंग टू द सेकंड पॉस्युलेट. आता सेकंड पॉस्युलेटनुसार हे अँग्युलर मोमेंटम जे आहे हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय असतं. हा सेकंड पॉस्युलेट आपण जर इक्वेट केल्यानंतर ही व्हॅल्यू अँग्युलर मोमेंटमला टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला आर एनची व्हॅल्यू अशी मिळेल एन एच अपॉन 2 पाय एम ई व्ही एन. द पॉझिटिव्ह इंटिजर एन इज कॉल्ड द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे एन, म्हणजे ऑर्बिटची संख्या आहे. The centripetal force necessary for the circular motion of the electron is provided by the electrostatic force of attraction between the electron and the nucleus. तर सर्क्युलर मोशनसाठी रिक्वायर्ड असणारा सेंट्रिपिटल फोर्स जे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन, हा जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. म्हणून आपण इथं हा सेंट्रिपेटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कुलम्स लॉनुसार अट्रॅक्शन फोर्स दोन्ही इक्वेट केले आहेत. आणि यावरून आपण टर्म्स रिअरेंज केल्यानंतर एम ई व्ही एन स्क्वेअर हे आर एन ए कॅन्सल होईल.
तर एम ई व्ही एन स्क्वेअर इक्वल टू झेड ई स्क्वेअर बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आर एन. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आर एनची व्हॅल्यू जी आहे आपल्याला अशी मिळेल झेड ई स्क्वेअर बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट एम ई व्ही एन स्क्वेअर. नाव पुटिंग व्हॅल्यू ऑफ आर एन, ही आर एनची व्हॅल्यू जी आहे एन एच अपॉन 2 पाय एम ई इंटू व्ही एन, ही व्हॅल्यू आपण आर एनची इथे पुट करायची आहे. ही आर एनची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केला. नेक्स्ट पुटिंग व्हॅल्यू ऑफ आर एन, आर एनची व्हॅल्यू आपण पुट केली एन एच 2 पाय एम ई व्ही एन आणि राईट हँड साईड आहे ती झेड ई स्क्वेअर 4 पाय एप्सिलॉन नॉट एम ई व्ही एन स्क्वेअर. टर्म्स रिअरेंज केल्यावर यामध्ये इथं पाय कॅन्सल होईल, इथं 2 2 जार 4 इथं 2 आलं. नंतर हे एप्सिलॉन नॉट ॲज इट इज आहे, हे इथं 1 व्ही एन कॅन्सल होईल, इथं व्ही एन रिमेनिंग आहे. त्याच्यामध्ये आपण टर्म्स रिअरेंज करून व्ही एन इकडे आणलेलं आहे. व्ही एन इक्वल टू झेड ई स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट एन एच होईल. नाव दिस इज द velocity ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर n. तर ही व्हेलॉसिटी जी आहे एनी ऑर्बिटची व्हेलॉसिटी आपण या इक्वेशनमधून काढू शकतो. त्यामध्ये ही व्ही एन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट वाढल्यानंतर व्हेलॉसिटी कमी होते. म्हणजे ह्या इनसाईडच्या ऑर्बिट जे आहेत ह्या इनसाईडच्या ऑर्बिटमधली व्हेलॉसिटी जी आहे मोर असते, आउटसाईडच्या ऑर्बिटमध्ये व्हेलॉसिटी कमी असते. जसे जसे ऑर्बिटची संख्या वाढेल तसं व्हेलॉसिटी कमी कमी होते. फॉर हायड्रोजन झेड इक्वल टू 1, आपण यामध्ये झेडची व्हॅल्यू 1 पुट केली हायड्रोजनसाठी. तर ही व्हॅल्यू व्ही एनची अशी होईल ई स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट एन एच. फॉर एन इक्वल टू 1, एनची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर पहिला ऑर्बिट जे आहे पहिल्या ऑर्बिटची व्हेलॉसिटी ई स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट एच होईल. तर व्ही एन इक्वल टू व्ही वन बाय एन. तर आपण ही व्ही वनची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये तर व्ही एन जे आहे पहिल्या ऑर्बिटची व्हेलॉसिटी आपल्याला माहीत असेल इलेक्ट्रॉनची, तर त्यावरून आपण हायर ऑर्बिटच्या वेगवेगळ्या ऑर्बिटची इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी आपण ह्यावरून काढू शकतो. दिस इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. कोणत्याही ऑर्बिटमध्ये असेल तर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी काढायची इक्वेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्विंग असेल तर याची व्हेलॉसिटी आपण एनची व्हॅल्यू 2 टाकून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. थर्ड ऑर्बिट असेल, फोर्थ ऑर्बिट असेल, असे कोणत्याही ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग आहे त्याची व्हेलॉसिटी काढायची इक्वेशन हे आहे व्ही एन इक्वल टू झेड ई स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट एन एच. नेक्स्ट वन इज एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आपण आता वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतेवेळी त्या इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारी एनर्जी जी आहे ही एनर्जी आपण इथं आता कॅल्क्युलेट करायची आहे. नाउ कन्सिडर दिस diagram, that is these are the orbits and electrons are revolving in these orbits. The total energy of an orbiting electron is the sum of its kinetic energy and its electrostatic potential energy. तर कोणत्याही ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होत असेल तर त्या इलेक्ट्रॉनला असणारी एनर्जी ही त्याची कायनेटिक आणखीन पोटेन्शियल एनर्जी, दोन प्रकारच्या एनर्जी त्याला असोसिएट असतात. नाउ दिस टोटल एनर्जी इज En इक्वल टू ke plus p, that is kinetic energy plus potential energy. Now En being the total energy of the electron in nth orbit. आपण कोणताही एक ऑर्बिट कन्सिडर करा, फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, एनी ऑर्बिट. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होत असते वेळी त्यावेळी असणारी त्याला असोसिएट एनर्जी जी आहे ती En आहे nth ऑर्बिटची. नाउ En इक्वल टू दिस ke plus p. नाउ ke is 1/2 mev square, that is half into mass into velocity square. Now mass of electron is me, velocity of electron is v, and this potential is charge into potential, that is charge on electron is E and potential is v. This is potential energy. Now this potential energy is electron as it is charge, and this potential we can write 1/4 pi epsilon naught charge divided by distance, that is charge is Za and distance is Rn. Now putting this value, this minus we can write here, remaining terms are as it is, this E becomes E square. Now putting velocity, that is Vn, in previous expression, previous derivation मध्ये आपण velocity of electron in nth orbit ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. ही velocity आपण Vn ची व्हॅल्यू आपण इथं पुट करायची आहे. velocity of electron ह्या kinetic energy मध्ये 1/2 me as it is, and this velocity of electron is Ze square by 2 epsilon naught nh, and square of this remaining terms are as it is. Then squaring this me as it is z square e raised to 4, and here 4 epsilon naught square n square h square, and this 2 into this 2 square is 4, and 4 into 2 is 8, and this is as it is. Now putting Rn equal to, now in from previous expression already we have calculated radius of nth orbit. n orbit ची radius आपण व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे, ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर Rn च्या ठिकाणी. तर हे रिमेनिंग टर्म्स हे इक्वेशन ॲज इट इज आहे, इकडं पण ॲज इट इज आहे. फक्त इथं हे जे Rn आहे
ह्या आर एनच्या ठिकाणी आपण ही आर एनची व्हॅल्यू पुट केली आहे, रेडियस ऑफ nth ऑर्बिट, रेडियस ऑफ nth ऑर्बिटची व्हॅल्यू पुट केली आहे. रिमेनिंग टर्म जे आहे ZE²/4πε0 ॲज इट इज आहे. इकडं ME(Z²e⁴ हे पण सेम आहे, ME(Z²e⁴) हे रिमेनिंग टर्म्स सेम आहेत, फक्त आपण इथं आर एनची व्हॅल्यू पुट केली आहे आणि टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे रिव्हर्स मल्टिप्लाय होईल आणि रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर ही लेफ्ट हँड साईडची टर्म ही टर्म ॲज इट इज आहे. ZE² आणि हे डिनॉमिनेटरचे जे आहे πME(ZE²) रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर इथं मल्टिप्लाय होईल आणि हे ॲज इट इज आहे. नाउ अगेन rearranging terms, this cancel, pi gets cancelled, cancelling out all these terms, and this final expression will be En equal to MEZ²e⁴ upon 8 epsilon naught square n² s² minus MEZ²e⁴ 4 epsilon naught square n² s². हे En आलेलं आहे. Now again consider this equation and taking terms common. MEZ²e⁴ 4 epsilon naught square n² h² common. Remaining terms in first term 1/2, and here all terms are common, hence remaining here 1. Half minus 1 is minus half. Now multiplying this minus half here, it becomes minus 8 here, minus 1/8. Remaining terms are as it is. Now the negative value of the energy of the electron indicates that the electron is bound inside the atom. आता ही मायनस चिन्ह जे आहे, मायनस साईन जे आहे, हे निगेटिव्ह साईन, हे इलेक्ट्रॉन जे आहे, हा एनर्जी जे आहे, ही एनर्जी इलेक्ट्रॉन बाउंड इनसाइड आहे ॲटममध्ये, हे दाखवतो. द एनर्जी इंक्रीजेस बिकम्स लेस निगेटिव्ह विथ इंक्रीज इन एन. आता एन वाढल्यानंतर एनर्जी वाढते, वाढते म्हणजे काय, लेस निगेटिव्ह होते ती. हे एनवर डिपेंड आहे, एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. Substituting the value of constant m e h epsilon naught in the above equation we get. आता ह्या इक्वेशनमध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, प्लँक्स कॉन्स्टंट, परमिटिव्हिटी या व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे त्याचा आन्सर -13.6 -13.6 आणि रिमेनिंग Z²/n² ॲज इट इज EV इलेक्ट्रॉन होल्ड इतकी व्हॅल्यू येते. फॉर हायड्रोजन Z = 1, फर्स्ट ऑर्बिट n = 1. आपण हायड्रोजनसाठी Z = 1 टाकलं आहे आणि फर्स्ट ऑर्बिटसाठी n = 1 टाकल्यानंतर मिनिमम एनर्जी आहे, कॉल्ड आपण ग्राउंड स्टेट म्हणतो, ती ग्राउंड स्टेट एनर्जी E1 = फर्स्ट ऑर्बिटसाठी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतके येते. नाउ दिस इफ फर्स्ट ऑर्बिट एनर्जी इज नोन, देन टू कॅल्क्युलेट अनदर ऑर्बिट एनर्जी En = E1/n². EV हे E1ची व्हॅल्यू जी आहे फर्स्ट ऑर्बिटची n = 1 Z = 1 टाकल्यानंतर त्या व्हॅल्यू जिथं पुट केल्यानंतर nth ऑर्बिटची एनर्जी फर्स्ट ऑर्बिटच्या एनर्जीवरती ह्या इक्वेशन आपण काढू शकतो. अशा तऱ्हेनं आपण एनी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग असेल त्या ऑर्बिटची इलेक्ट्रॉनची रिव्हॉल्विंग एनर्जी जी आहे, ही एनर्जी आपण या इक्वेशन काढू शकतो. En एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट, हे नंबर ऑफ ऑर्बिट जे आहे n प्रिन्सिपल क्वांटम नंबर, h प्लँक कॉन्स्टंट, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन Z हे ॲटॉमिक नंबर आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन Me, परमिटिव्हिटी इप्सिलॉन नॉट, ह्या सर्व व्हॅल्यू पुट करून आपण एनी ऑर्बिट जे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होत असेल त्याची एनर्जी, सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होत असेल त्याची एनर्जी, असे एनी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होत असेल त्याची एनर्जी आपण ह्या इक्वेशनवरून काढू शकतो. नेक्स्ट वन इज द एनर्जी लेवल्स ऑफ हायड्रोजन ॲटम. तर हायड्रोजन ॲटममधले आपण एनर्जी लेवल आपण इथं स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये the energy levels come closer and closer as n increases and their energy reaches a limiting value of 0 as n goes to infinity. तर नंबर ऑफ ऑर्बिट ज्यावेळी वाढतील, n नंबर वाढेल, तसं हे लाईन जे आहेत ह्या लाईन्स क्लोजर अँड क्लोजर येतात एनर्जी लेवल्स. तर जशी ही व्हॅल्यू यांची इन्फायनाईटला लिमिटिंग व्हॅल्यू पोहोचेल त्यावेळी ह्या दोन्ही एनर्जी लेवलमधली डिफरन्स जे 0 होतो ज्यावेळी n गोज टू इन्फिनिटी, इन्फायनाईट लाइन्सना एनर्जीना. The energy required to take an electron from the ground state to an excited state is called excitation energy or excitation energy of the electron in that state. तर इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी जी काही एनर्जी लागते त्याला आपण एक्सायटेशन एनर्जी म्हणतो. फॉर हायड्रोजन ॲटम द मिनिमम एक्सायटेशन एनर्जी दॅट इज n = स्टेट इज, आपण हायड्रोजन ॲटम मिनिमम एक्सायटेशन म्हणजे पहिल्या ऑर्बिटपासून दुसऱ्या
ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प करण्यासाठी एक्सायटेशन करण्यासाठी जी एनर्जी लागेल ती सेकंड ऑर्बिटची एनर्जी मायनस फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी डिफरन्स घेतल्यानंतर आपल्याला 10.2 EV इतके मिळते. ही मिनिमम एक्सायटेशन एनर्जी आहे, म्हणजे पहिल्यामधून सेकंडमध्ये इलेक्ट्रॉनला जम्प करण्यासाठी लागणारी एनर्जी मिनिमम एक्सायटेशन एनर्जी. The ionization energy of an atom is the minimum amount of energy required to be given to an electron in the ground state to that atom to set the electron free. तर इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेटमधून इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी रिलीज करण्यासाठी जी काही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते त्याला आयोनायझेशन एनर्जी असे म्हणतात. इट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटम. तर ही आयोनायझेशन एनर्जी आहे हीच काय असते, बाइंडिंग एनर्जी असते त्या हायड्रोजन ॲटमची. इफ वी फॉर्म अ हायड्रोजन ॲटम बाय ब्रिंगिंग अ प्रोटॉन अँड एन इलेक्ट्रॉन फ्रॉम इन्फिनिटी अँड कंबाईन दॅम मायनस प्लस 13.6 EV एनर्जी विल बी रिलीज. जर आपण एखादा प्रोटॉन हायड्रोजन ॲटमचा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन इन्फिनिटीपासून आपण आणून कंबाईन करून हायड्रोजन ॲटम जर फॉर्म केला तर त्यामधून 13.6 EV इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी रिलीज होते. Now consider this energy level and transition between them for hydrogen atom, that is energy not to scale. According to the third postulate of Bohr, when an electron makes a transition from mth to nth orbit, that is m greater than n, the excess energy Em minus En is emitted in the form of photon. तर थर्ड पॉस्युलेट जे बोहरचं थर्ड पॉस्युलेटनुसार एम नंबरच्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन एन नंबरच्या ऑर्बिटमध्ये जम्प केल्यानंतर जर एम नंबर ही हायर लेवल असेल तर त्या दोन्ही एनर्जींचा डिफरन्स जे आहे Em मायनस En हा फोटॉनच्या फॉर्ममध्ये ही एनर्जी डिफरन्स एनर्जी इमिट होते, बाहेर पडते. द एनर्जी ऑफ द फोटॉन विच कॅन बी रिटर्न ॲज h nu, that is nu being its frequency, is therefore given by. तर एनर्जी आहे फोटॉनची ही Em मायनस En जे डिफरन्स एनर्जी, तर ही एनर्जी फोटॉनच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. मग आपण एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी nth ऑर्बिट जे आहे ते आपण इक्वेशन डिराईव्ह केलं आहे, ते आपण इक्वेशन व्हॅल्यू पुट केली. फॉर mth ऑर्बिट इथं एमची व्हॅल्यू एम टाकलेलं आहे आणि फॉर एन नंबर ऑर्बिट इथं एन टाकलेलं आहे. इक्वेशन नंबर ऑफ ऑर्बिट्स इथं एन आहे, हे एन नंबरचं ऑर्बिट आहे, हे एम नंबरचं ऑर्बिट आहे. बाकीच्या टर्म्स रिमेनिंग सेम आहेत. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिटचं इक्वेशन, यामध्ये ही मायनस मायनस प्लस टर्म झाली, ही टर्म प्लस आपण अगोदर लिहिली, मायनस टर्म नंतर लिहिलेलं आहे. रिमेनिंग टर्म्स या ॲज इट इज आहेत, फक्त आपण हे मायनस मायनस प्लस करून ही टर्म अगोदर लिहिलेलं आहे, ही मायनस टर्म नंतर लिहिलेलं आहे. आता यातून मॅक्झिमम टर्म्स कॉमन घेतलेले आहेत. z² e⁴ अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h² इनसाइड ब्रॅकेट 1 अपॉन n² मायनस 1 अपॉन m² ब्रॅकेट कंप्लीट. यामध्ये पहिल्या टर्ममध्ये n² 1 अपॉन n² इथं राहतं पहिल्यामधून आणि दुसऱ्यामधून 1/m² असतं. रिमेनिंग टर्म्स ह्या कॉमन बाहेर आलेले आहेत. आणि डिफरन्स एनर्जी आहे, हा डिफरन्स एनर्जी हा फोटॉन बाहेर पडला आणि फोटॉनची एनर्जी h nu आहे. आपण Em मायनस Enच्या ऐवजी आपण h nu लिहिलं येतं. आणखी न्यू जे आहे न्यू c/λ येतं, फ्रिक्वेन्सी c/λ, आणि c आपण इकडं डिवाइड केल्यानंतर हे h पण इकडं h आणि c जे इकडं डिनॉमिनेटर आणले फक्त 1/λ इथं रिमेनिंग आहे. 1/λ आणि h आणि c आणल्यानंतर इथं c ऑलरेडी इथं h² होतं आणि h इकडं आल्यानंतर h³ झालेलं आहे. 1/λ रिमेनिंग टर्म्स mez² e⁴ अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर ch³ 1/n² मायनस 1/m². आता यामध्ये ह्या टर्म जे आहे सर्वाला मिळून आपण r म्हणलं, z² सोडून बाकीचे टर्म जे आहेत हे सगळे कॉन्स्टंट आहेत. त्याला आपण सेपरेट एक कॉन्स्टंट म्हणला, त्याला आपण रिडबर्ग कॉन्स्टंट म्हटलं r m e⁴ 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर ch³. तर r जे आहे हा 1.097 इंटू 10⁻⁻7 पर मीटर हा रिडबर्ग कॉन्स्टंट आहे. आणखीन हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जर हायर लेवल ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन लोअर लेवलला जम्प केल्यानंतर त्यामधून जे एनर्जी बाहेर पडणार आहे त्या एनर्जीचं लाईट जे आहे ही लाईट ही फोटॉन आहे आणि त्या फोटॉनची एनर्जी जी आहे त्याला वेव्ह असोसिएट आहे आणि तिची वेवलेंथ जी आहे ही वेवलेंथ आपण ह्या लॅम्बडा हे इक्वेशन देतो. एम नंबरच्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन एन नंबरमध्ये जम्प होतो आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एम नंबरच्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन एन नंबरमध्ये जर जम्प होत असेल तर याच्या पॉसिबिलिटीज ऑफ जम्पिंग हे पाहायचे देतं. तर पहिली एनर्जी लेवल जी आहे ही n=1, या पहिल्या एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन कोणत्या एनर्जीमधून जम्प करू शकतो ते पॉसिबिलिटीज बघा. पहिली पॉसिबिलिटी आहे दुसऱ्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये येऊ शकतो.
तिसऱ्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये येऊ शकतो, चौथ्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये येऊ शकतो. असे हायर ऑर्बिट जे आहे ह्या हायर ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन पहिल्यामध्ये येऊ शकतो. असे पहिला ऑर्बिट सोडून ज्या वरच्या हायर ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन जर पहिल्यामध्ये जम्प झाला, असं जम्प झाल्यानंतर जी काही रेडिएशन्स बाहेर पडतील, फोटॉन बाहेर पडतील, त्याची वेवलेंथ आपण ह्या इक्वेशन द्यायची. मग हे जे रेडिएशन्स आहे त्याला आपण लायमन सिरीज म्हणायचं. सेकंड ऑर्बिट जे आहे ह्या सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन थर्डमधून, फोर्थमधून, फिफ्थमधून, सिक्समधून अशा हायर ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन यामध्ये सेकंडमध्ये जम्प करू शकतो. सेकंडमध्ये इलेक्ट्रॉन जम्प केल्यानंतर जी काही एनर्जी बाहेर पडणार आहे ती जी आहे त्याला बाल्मर सिरीज म्हणायचं. थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प व्हायच्या पॉसिबिलिटी जे आहेत फोर्थमधून, फिफ्थमधून, सिक्समधून या सगळ्या हायर ऑर्बिटमधून, ह्या हायर ऑर्बिटमधून जर थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जम्प झाल्यानंतर जी काही एनर्जी बाहेर पडेल ती पाशन सिरीज म्हणायचे. अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत ज्या ह्या पॉसिबिलिटीजवरून आपण ही एनर्जी लेवल डायग्राम दाखवले आहे. हे आपण आता ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं येतं. पॉसिबिलिटीज ऑफ ट्रान्झिशन ऑफ दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी. तर यामध्ये ही E1 फर्स्ट एनर्जी लेवल आहे, त्यानंतर सेकंड एनर्जी लेवल आहे, थर्ड एनर्जी लेवल आहे. आपण इथं सेकंड एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन बघा थर्डमधून, फोर्थमधून, फिफ्थमधून, सिक्समधून ह्या अशा ट्रान्झिशन झाल्यानंतर याला बाल्मर सिरीज म्हणायचं. सेकंड एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन आहे पॉसिबिलिटीज. त्यानंतर फर्स्ट एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन सेकंडमधून, थर्डमधून, फोर्थमधून, फिफ्थमधून, सिक्समधून असे हे ट्रान्झिशन जे आहेत याला लायमन सिरीज म्हणायचं. अशा प्रकारचे थर्ड एनर्जी लेवल जे आहे ह्याच्यामध्ये जम्पिंग जे आहे हे फोर्थमधून, फिफ्थमधून, सिक्समधून असे हायर लेवल ऑर्बिट जे आहेत ह्यामधून एनर्जी लेवल आहे याला पाशन सिरीज म्हणायचं. या असे जम्पिंग झाल्यानंतर बाहेर पडणार लाईट. नंतर इथं फोर्थ एनर्जी लेवल जे आहे यामध्ये फिफ्थमधून, सिक्समधून, सेवन्थमधून असे ट्रान्झिशन होतील, याला ब्रॅकेट सिरीज म्हणायचं. यामध्ये बाहेर पडणारा फोटॉन जे आहे ही एनर्जी ही ब्रॅकेट सेट सिरीज आहे. अशा प्रकारे हे फिफ्थ ऑर्बिटमध्ये, फिफ्थ एनर्जी लेवलमध्ये सिक्समधून, सेवनमधून असे हायर ऑर्बिटमधून एनर्जी इलेक्ट्रॉन जम्प झाल्यानंतर ही पॉसिबिलिटी याला पिफंड सिरीज म्हणायचे. असे वेगवेगळे पॉसिबिलिटीज ऑफ ट्रान्झिशन जे आहेत हे ट्रान्झिशन आपण हायड्रोजन ॲटममध्ये पाहिले. ह्याला ही एनर्जी लेवल डायग्राम म्हणायची. ही एनर्जी लेवल डायग्राम आपण वेगवेगळ्या ऑर्बिटसाठी पाहिलेले आहे, म्हणजे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्झिशन पॉसिबिलिटीज आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.